आज ना सकाळची सगळी कामं झालेली होती, म्हणजे जे झाडलोट असतं फरशी वगैरे. पण ना आज मला जरा वेगळंच सुचलं होतं. आपलं सरलास किचन यूट्यूबचं अजून एक चॅनल होतं, त्याच्यासाठी माझी भांडी आहेत वेगळी. तर ती भांडी मी आज घासायला घेतली, कारण नाशिकहून ती आता आणलेली आहेत. नाही तर मी काय करते, इथे जे अवेलेबल असतं ना गावाला, त्याच्यातच मी करत असते. तर थोडं वेगळं म्हटलं, आता आपण चॅनलला थोडं वेळ पण द्यायचा आहे, तर त्याच्यामुळे म्हटलं जरा साफसफाई आहे. दिवाळीची पण आता थोडी साफसफाई असते. म्हटलं दिवाळीचं आता आपण आपल्या पण ह्या कामाची पण व्यवस्थित अशी छान अशी तयारी करूया. तर त्यासाठी सगळेच भांडी वगैरे घासून घेतली. आणि भांडी कोणती होती तर ते मी तुम्हाला दाखवते. तर कसं आहे, सगळी भांडी घासल्यानंतर ते उन्हात वाळवायला ठेवली. एक मस्त खाट ठेवली. गावाकडे कसं मोकळं मैदान, मस्त उन्हात कडकडीत अशी भांडी म्हटलं वाळून जातील. तर त्या भांडी झाली. हा किचन ओटा आवरून घेते. आणि बाकीचं काम मी आज सकाळचं तुम्हाला नाही दाखवलेलं, पण ऊन मात्र आज भरपूर कडक पडलेलं आहे. तर त्यामुळे म्हटलं हे काम खूप अगदी पटकन केलं ना तर बरं होईल म्हटलं. कधी कधी वाटतं हाताखाली कोणी असतं तर आता पटकन सांगितलं असतं, जा बरं तेवढं ठेवून ये. पण असू दे, आता आपल्याला करायचं आहे तर करूनच घ्यायचं आपली आपली कामं. मस्त अशी खाट ठेवलेली आहे. ही खाटने आमच्या जावयांनी विणून दिलेली. म्हणजे माझे दोघं पुतणे आहेत ना इथे मालेगावला, तर ते जावाई असं येणं जाणं आमचं असतंच एकमेकांकडे. तुम्ही ती चक्रपूजेचा व्हिडिओ तुम्ही आत्ताच नक्की बघितलेला आहे ना, जो गेल्या वर्षीचा आहे, तर त्यांच्याकडची गोष्ट करते मी. त्यांनी खूप छान अशी खाट विणून दिली आहे. तर आता तुम्ही बघू शकता ह्या प्लेट्स, चमचे वगैरे, वाडगे किंवा मातीची भांडी आणि आपलं मोदकाचे पात्र, असे वेगवेगळं असं जमा होत गेलं आणि भरपूरसं सामान आपलं ह्या किचनचं झालेलं आहे. आणि आता माझं हे एवढं आवरून झालं आणि खैरनार सर आले आहेत. खैरनार सर आलेले आहेत आता. तर सर आता तो मटनचा डबा घेते. आज चिकन नाही, आज आपल्याकडे मटन आहे. आणलं का? आज काय खायचंय? बघितलं का खैरनार सर लहान मुलासारखं कसं सांगताय, मटन खायचंय. अशी काळी पिशवी जर असली ना तर गुरु आमचा म्हणतो चिकन. चला आता शिजत घालते. मटण शिजायच्या आधी ना मी पहिले ना गबरूला जेवण देते, कारण त्याला चिकन चालतं आणि मटण आम्ही दिलेलं नाही त्याला अजून, म्हणजे रेड मीट अजून दिलेलं नाही ना त्याला. तर त्याच्यामुळे म्हटलं मग कसं त्याला जर वास आला ना तर तो दही भात खाणारच नाही. कधी कधी अंडं टाकते, पण आज अंडं नाही टाकलं कारण संध्याकाळी चिकन द्यायचं आहे ना, त्याच्यामुळे एक टाईम असं नॉनव्हेज असतं त्याच्यासाठी. तर आता त्याला दिलं गेलेलं आहे जेवण. आता मी टाकते शिजायला मटण. आणि आम्ही ना दोन्ही टाईम आता हेच खाणार आहेत. तर कसं आता फक्त लाल मसाल्याचं म्हणजे फक्त तिखट टाकायचं, इतर काहीही टाकायचं नाही. कोथिंबीरची पेस्ट, कारण त्यांना ना लाल मसाल्याचं आज सकाळी खायला आवडतं. संध्याकाळी मी मस्त वाटण घाटण करून करत असते. तर आता इथे बघा, म्हणजे एकाच वेळेस दोघं वेळेचं आणलेलं आहे. त्याच्यामुळे ना संध्याकाळची भाजी वेगळी आणि सकाळची वेगळी, चव पण वेगवेगळी लागली पाहिजे ना. आणि नवरात्राचे 10 दिवस होते, पुन्हा मध्ये मध्ये पण गणपती, श्रावण, याच्यामुळे खूप जास्त नॉनव्हेज काही झालेलं नाही आहे. तर आता बघा, खरणार सरांना असं झालं होतं ना, कधी नॉनव्हेज खाऊन काय नाही. तर ते मला म्हटले मी लगेच आणतो. मध्ये मात्र ना मग आदल्या दिवशी एकादशी आली बघा, दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, मग त्या दिवशी पण नाही आणलं. मग काल म्हणजे आज आणलं आहे. म्हणजे व्हिडिओ मी तुम्हाला हा कालचा दाखवते. तर चला आता मस्त असं फोडणी दिलेली आहे. आणि चिकन कारण जास्त करून चिकन खाल्लं जातं ना. तर एवढंच मात्र साहित्य टाका. खूप छान असा पिवळा मसाला, म्हणजे लाल मसाला छान असा तयार होतो. आणि चव पण खूप भन्नाट लागते याची. कधीतरी एखादं सूपसारखं प्यायला करा. थोडं तिखट कमी घाला. मी जरा जास्त तिखट वापरलेलं आहे, कारण भाजी दुसरी नाही, हेच आम्ही पातळ जो रस्सा राहील ना तो घेऊ आणि अर्धा संध्याकाळसाठी ठेवेल. मस्त तेलामध्येच ते छान असं होऊ द्यायचं. छान असं तेलामध्ये ती पेस्ट परतवली ना, तिखट घालून मस्तच भन्नाट असा सुवास येतो आणि खूप छान लागते पण चवीलाही. लसणाचं तिखट असतं ना आपलं, बस तसंच अगदी एकदम मस्त चिकन वाटायचं मात्र बरं का. आणि थोडं पाणी घालून ते शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यात मटण घालायचं. म्हणजे तुम्ही चिकन मटण अशा पद्धतीने शिजवाल ना आणि खूपच मस्त होतं. एकदा करून बघा नक्की. तर चला आता छान असं परतवते, थोडंसं ते पाणी त्यात आटवते आणि नंतर त्यात गरम पाणी घालणार आहे.
ॲक्च्युली फोडणीत हळद घालायची होती किंवा मटनलाही लावून ठेवली असती तरी चालली असती, पण ना आज जरा उशीर झालेला आहे करायला, त्याच्यामुळे ना मम्मी म्हटलं नको आताच टाकून देऊया, कारण मटण शिजायला जरा वेळ पण जास्त लागतो. आणि मला ना मी खूप घामाघूम झाली होती उन्हामध्ये, भांडी वगैरे हे ठेवणं. हे फक्त एकच बाजभर भांडी तुम्हाला दाखवली, पण इतर दुसरी कामं पण भरपूर होती आज सकाळपासून. तर पुन्हा एकदा आंघोळ करावीशी वाटली मला. मी पुन्हा चेंज केलं कपडे वगैरे आणि इकडे मटण आपलं बारीक गॅसवर तिकडे शिजायला ठेवलं आणि आता पोळ्या करायला घेते. पोळ्या करायला म्हणजे ना आज ना फ्रीजमध्ये कणिक पण होती. आज सगळं काम असं थोडंसं हलकं हलकं करून घेतलं स्वयंपाकाचं. म्हटलं त्या पोळ्या करून घेऊया, म्हणजे ना नंतर कणिक मळायची गरज नाही पडणार. तर कणिक मळण्याचा कंटाळा मला खरं म्हणजे आज आलेला होता. ह्या पोळ्या जर म्हणजे जर गबरूला जर पोळ्या द्यायच्या असल्या आणि असलं ना पीठ उरलेलं, तर एखाद दिवशी होऊन जातं ॲडजस्ट त्याचं. मग म्हटलं जाऊ द्या, मग आता आपणच करून घेऊया पोळ्या. थोडंसं बघा कसं कडक कडक झालेलं आहे. फ्रीजमधलं ना थोडं वेळ आधी काढून ठेवलं असतं ना छान झालं असतं, पण असू द्या म्हटलं. आता वेळेवर महत्त्वाचं आहे, करणं महत्त्वाचं आहे. आणि मी काय केलं, मटण ज्या कुकरमध्ये शिजवलं ना तेच झाकण ह्या छोट्या पॅनला लावलं. म्हणजे ना हा 2 in 1 कुकर आहे. छोटा कुकरमध्ये भात होतो आणि इकडे एखादं आपलं डब्यांमध्ये वरण किंवा भाजी वगैरे असं भरपूरसं काम होतं. त्यामुळे ना अगदी सोपं होतं. आणि चला आता वाढायला घेते. खैरनार सरांना लागली भूक, आता ते पटकन बसलेले आहेत टेबलजवळ येऊन. मटण शेणाला लावले. चला मंडळी या जेवायला. या जेवायला. आमची जेवण वगैरे झाली, नंतर हा टेबल आवरला, किचन ओटा आवरला आणि नंतर बाहेर म्हटलं सगळी भांडी मस्त छान अशी घासून झाली. आणि किचन पण असं थोडंसं छोटंसं आहे अगदी, त्याच्यामुळे थोडं आवरायला म्हणजे कसं होतं, पसाराही पटकन होतं आणि आवरलंही पटकन जातं. आणि ह्या पातेल्यामध्ये ना उरलेलं काढून ठेवलेलं आहे. थोडंसं गार झालं का मग फ्रीजमध्ये ठेवून देईल आणि संध्याकाळी मग याचीच भाजी होणार आहे. सकाळी छान सरलास किचनची सगळी भांडी आवरलेली आहेत आणि मस्त जेवण झालंय. कसा होता बेत? एकदम मस्त बेत होता, एकदम छान झाला. जेवण एकदम टाईट झालेलं आहे. आता 2 चक्कर मारून आणि मग नंतर दुपारचा आराम करायचा आहे. आराम आराम. चला मस्त जेवण झाले, आता मस्त आराम करतो. तुम्ही पण मस्त खा, स्वस्त राहा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला ना, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग भेटूया पुन्हा छानच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.